यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये प्रत्येक पालखी तळावर यंदा प्रथमच भव्य जर्मन हँगरची उभारणी करण्यात येणार असून त्यामध्ये हजारो महिलांसाठी स्नान आणि प्रातर्विधीसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आषाढी यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखी तळावर यंदा प्रथमच भव्य जर्मन हँगर्स अर्थात निवारा शेडची उभारणी करण्यात येणार असून त्यामध्ये हजारो महिलांसाठी स्नान आणि प्रातर्विधीसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या या सूचनेला तात्काळ मंजुरी मिळाली असून यंदाच्या आषाढीपासून ही व्यवस्था कार्यान्वित होईल। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची बैठक पार पडली। यावेळी सामाजिक न्याय नगर विकास मंत्री माधुरी मिसाळ तसंच पुणे विभागाच्या आयुक्त शीतल तेली उगले, सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महामंडळाचे प्रतिनिधी तसंच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं सदस्या ॲडव्होकेट माधवी निगडे यांनी जर्मन हँगरचा हा प्रस्ताव मांडला आणि त्याला तात्काळ मंजुरी देण्यात आली। बैठकीत आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसंच पालखी महामार्गावरील वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्या माधवी निगडे यांनी महिला वारकऱ्यांच्या सोयीसुविधांचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। पालखी महामार्गावर महिला भाविकांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्यात यावेत। या निवारा केंद्रामध्ये कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्नान आणि स्वच्छतेसाठी आवश्यक व्यवस्था तसंच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी सूचना त्यांनी बैठकीत मांडली। महिला वारकऱ्यांच्या वाढत्या सहभागाचा विचार करता ही सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। ॲडव्होकेट माधवी निगडे यांनी मांडलेल्या या सूचनेची दखल घेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसंच विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेत या प्रस्तावाला मंजुरी दिली। त्यानुसार यंदाच्या आषाढी यात्रा 2026मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये प्रथमच महिला भाविकांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे।